नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स दररोज पाहत आहोत आणि हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवा आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील आणि एक्झाममध्ये तुम्हाला याचा उपयोग होईल. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा चॅनल शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या चॅनलचा उपयोग होऊ देत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर जे काही आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पहा, स्वतःच्या नोट्स मेंटेन करा. तर पाहूयात आपण आजच्या म्हणजे 24 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. आपला पहिला प्रश्न, MPLADS व ई साक्षी पोर्टल संदर्भातील राष्ट्रीय कार्यशाळा कुठे आयोजित करण्यात आली, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, कोची, केरळ येथे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. याचे आयोजन 23 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते आणि MPLADS चा फुल फॉर्म आहे मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम, असा याचा फुल फॉर्म आहे. आणि ही कार्यशाळा MOSPL मंत्रालयाने कोची, केरळ येथे घेतली. आणि ई साक्षी पोर्टल हे MPLADS कामांची डिजिटल निगराणी करण्यासाठी वापरले जाते आणि सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 120 अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते या दरम्यान. पुढील प्रश्न दुसरा, ग्रंथ कुटीरचे उद्घाटन कोणी केले, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रंथ कुटीरचे उद्घाटन केलेले आहे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 23 जानेवारी 2026 आहे इथे. राष्ट्रपती भवनामध्ये ग्रंथ कुटीरचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेले आहे. भारताच्या 11 शास्त्रीय भाषांमधील सुमारे 2300 पुस्तके येथे आहेत आणि 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी, पाली, प्राकृत, आसमिया आणि बांगला या भाषांना शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि ही संकल्पना ज्ञान भारतम मिशन अंतर्गत असून परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा एक संगम दर्शवते. पुढील प्रश्न तिसरा, फिट इंडिया संडे ऑन सायकल या 58व्या संस्करण कधी आयोजित करण्यात येणार आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 25 जानेवारी 2026 रोजी. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 25 जानेवारी 2026 रोजी देशभरामध्ये फिट इंडिया संडे ऑन सायकलचा 58वा संस्करण आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा उपक्रम राष्ट्रीय मतदान दिन आणि माय भारत माय वोट मोहिमेशी जोडलेला आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आणि याचं नेतृत्व केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी केलेले आहे. आणि फिट इंडिया मूवमेंटची सुरुवात 29 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. पुढील प्रश्न चौथा, विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्पाचे जुने नाव काय होते, असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, रातापाणी व्याघ्र प्रकल्प असे त्याचे जुने नाव आहे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशमध्ये आहे. सॉरी. आणि हा प्रकल्प रायसेन व सिहोर जिल्ह्यात भोपाळजवळ पसरलेला आहे आणि मध्य प्रदेशातील हा 8वा आणि भारतातील 57वा व्याघ्र प्रकल्प आहे हा. आणि डॉक्टर वाकणकर यांनी 1957 मध्ये भीमबेटका लेण्यांचा शोध लावला होता आणि 9 जानेवारी 2026 मध्ये मध्य प्रदेश सरकारने हे नाव देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा बदल करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाचवा, अपार ID अंतर्गत विद्यार्थ्यांची माहिती मुख्यतः कुठे
सुरक्षित ठेवली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डिजी लॉकर. त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स पहा. छत्तीसगड राज्याने अपार ID निर्माणात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. सुमारे 88.63% विद्यार्थ्यांना अपार ID मिळालेला आहे इथे आत्तापर्यंत. आणि गोव्याने अपार ID मध्ये चांगली प्रगती केलेली आहे. गोव्यामध्ये सुमारे 70% विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. आणि अपार ID प्रणाली भारतात NEP 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत विकसित करण्यात आलेली आहे. आणि 13 फेब्रुवारी 2024 रोजी अधिकृतरित्या अधिकारिकपणे ही लॉन्च करण्यात आली होती. पुढील प्रश्न 6वा. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी किती दिवसांच्या सेवेनंतर नासामधून निवृत्ती घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 27 वर्षांनंतर त्या रिटायर्ड होत आहेत. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 3 अंतराळ मोहिमांमध्ये सहभाग घेतला. सुनीता विल्यम्स यांनी एकूण 608 दिवस अंतराळात घालवलेले आहेत. आणि त्यांनी 9 वेळा अंतराळ चाल म्हणजे EVA करत 62 तासांहून अधिक वेळ अंतराळात काम केलेले आहे. आणि त्यांचा शेवटचा प्रवास स्पेसएक्स क्रू मिशनद्वारे मार्च 2025 मध्ये पृथ्वीवरती परतण्याचा होता. पुढील प्रश्न 7वा. स्ट्राइप्ड टायगर बटरफ्लाय ला कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राज्य फुलपाखरू म्हणजे स्टेट बटरफ्लाय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंदीगड. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाने घेतलेला आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान चंदीगडचे प्रशासक गुलामचंद कटारिया यांनी भूषवले होते. आणि या निर्णयाचा उद्देश काय आहे तर जैवविविधतेचे संवर्धन, लोकांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता वाढवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न 8वा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कोणत्या राज्यामध्ये 365 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्रिपुरा. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या प्रकल्पांद्वारे जनजातीय व दुर्गम भागांमध्ये रस्ते व वीज सुविधा सुधारण्यावरती भर देण्यात आला आहे. 270 कोटींच्या 5 प्रकल्पांचे उद्घाटन तर 95 कोटींच्या 3 प्रकल्पांचा शिलान्यास यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि हा प्रकल्प पूर्वोत्तर विकासासाठी अष्टलक्ष्मी विजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. आणि PM डिवाइन योजनेअंतर्गत सौर मायक्रोग्रिड प्रकल्पांमुळे शिक्षण, आरोग्य व रोजगाराला चालना मिळणार आहे. पुढील प्रश्न 9वा. ऑपरेशन आर्टिक एन्ड्युरन्स ही कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली लष्करी मोहीम आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डेन्मार्क. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ही मोहीम ग्रीनलँडमधील संकटाच्या पार्श्वभूमीवरती राबवण्यात आलेली आहे. ग्रीनलँड हे डेन्मार्कच्या राज्याचा किंगडम ऑफ डेन्मार्क असा भाग आहे. आणि या मोहिमेअंतर्गत डेन्मार्कची लष्करी उपस्थिती म्हणजे ग्रीनलँडमध्ये वाढवण्यात आलेली आहे. आणि हे लष्कर तैनाती 1 ते 2 वर्ष चालू शकते असं तिथे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न 10वा. PM केअर्स फंड ला गोपनीयतेचा हक्क कोणत्या कायद्यानुसार मिळतो असे न्यायालयाने नमूद केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, RTI ॲक्ट 2025 नुसार. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. PM केअर्स फंडला RTI कायद्यानुसार गोपनीयतेचा हक्क आहे असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. आणि एखादी संस्था स्टेट असली तरी तिची गोपनीयता आपोआप संपत नाही असे न्यायालयाने यामध्ये नमूद केलेले आहे. पुढील प्रश्न 11वा. रविशंकर छबी यांची CRPF मध्ये कोणत्या पदावरती नियुक्ती झालेली आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उपनिरीक्षक म्हणून.
DIG असे त्यांचे पद आहे. त्यांचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ही नियुक्ती गृह मंत्रालयाने 19 जानेवारी 2026 रोजी मंजूर केलेली आहे आणि CRPF ही भारताची प्रमुख केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे आणि CRPF ची स्थापना 1939 मध्ये झाली आणि 1949 मध्ये सध्याचे नाव देण्यात आलेले आहे. आणि CRPF चे मुख्य कार्य काय आहे तर अंतर्गत सुरक्षा, निवडणूक सुरक्षा आणि दंगल नियंत्रण हे त्याचे प्रमुख कार्य आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आपला आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. प्रधानमंत्री संग्रहालयाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कितवी किंवा कोणती जयंती साजरी केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 129वी. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 23 जानेवारी 2026 रोजी प्रधानमंत्री संग्रहालयाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 129वी जयंती साजरी केली आणि या निमित्त द पॅट्रियट पाथ नावाचे विशेष फोटो आणि माहिती प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. आणि भारतीय राष्ट्रीय सेनेचा ध्वज आणि ग्रेट एस्केप सारखे विभाग प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहेत. तर आजचे आपले 24 जानेवारी 2025चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि आपण आजचे लेक्चर शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.